नमस्कार, मी अर्चना। आज मी आले आहे एका नवीन रेसिपीसोबत। आज मी इथे बनवणार आहे इडली सांबर। हे बघा, त्यासाठी आपण आधी कुकरमध्ये डाळ लावून घ्यायची आहे। मी इथे एक डबाभर डाळ घेतलेली आहे। हे बघा, छोटा डबाभर डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून घ्यायची व कुकरमध्ये लावून द्यायची। हे बघा, इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे व ती आता आपण कुकरमध्ये लावून द्यायची। त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये 5-6 लसणाची पाकळी टाकणार आहे। थोडंसं चमचाभर जिरं, अर्धा चमचा हळद, आणि चमचाभर मीठ टाकायचं। थोडंसं तेल, हे आपण इथं कुकरमध्ये लावून द्यायचं। हे बघा, इथे मी कुकर लावून दिलेला आहे। आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूने इडलीची तयारी करते। ॲक्शन। हे बघा, मी इथे मार्केटमधलं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल असतं। चला, आता आपण इथं इडली बनवायला स्टार्ट करू। सर्वात आधी याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं, जेणेकरून आपली इडली ही खाली चिकटत नाही। हे बघा, इथे मी सर्व याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आम्ही याच्यामध्ये ते टाकून घेऊ। 1 चमचा टाकायचं। इथं मी 3 इडली पात्र भरून घेतलेले आहे। हे बघा, आता हे आपण इडलीच्या भांड्यामध्ये लावून द्यायचे। हे साधारणतः 15 मिनिटं होऊ द्यायचं। बोला ना। हे बघा, इथं आपली इडली मस्त होऊन झालेली आहे। फुगलेली आहे। इथे आपली डाळ शिजून रेडी झालेली आहे। आता आपण ती घोटून घ्यायची आहे। इथे मी साधारणतः 3 कांदे कापून घेतलेले आहे, 1 टमाटर कापलेला आहे, 1 शिमला मिरची, थोडासा कढीपत्ता आणि 1 लसणाची कांडी इथं साळून घेतलेली आहे। चला, आता आपण सांबर बनवायला सुरुवात करूया। त्याच प्रकारे मी सांबरमध्ये शेवगा टाकणार आहे। शेवगाच्या शेंगा टाकणार आहे। त्याने सांबरला मस्त अशी टेस्ट येते। सर्वात आधी आपण लसूण टाकून घेतलेला आहे। हे बघा,
इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या मस्त मीठ टाकून उकडून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर मी हा सांबार मसाला यामध्ये टाकणार आहे. आपला लसूण मस्त लाल झालेला आहे. आपण याच्यामध्ये कांदा चिरून घेऊया. त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घ्यायचा. हे बघा, मी वाटीमध्ये साधारणतः 2 चमचे सांबार मसाला काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची घेते, अर्धा चमचा धना पावडर, हळद काढून घ्यायची आहे. बघा, याच्यामध्ये साधारणतः 1 चमच्याभर जिरं टाकायचं. आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची तोडून घेऊ. तर परतून घ्यायचं. बघा, आपला कांदा आणि लसूण मस्त परतत आलेला आहे. हे बघा, टमाटर टाकून घ्यायचं आहे. आपला मसाला इथे परतून झालेला आहे. आता आपण ते शेवगा शेंगा उकडल्या तर ते पाणी आपण याला कांदा शिजवून घेण्यासाठी वापरू. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मीठ टाकू. आपण डाळ शिजायला पण मीठ टाकलं होतं, शेंगा शिजायला पण मीठ टाकलं, त्यामुळे आपण याच्यामध्ये साधारणतः चमचाभर, छोटा चमचाभर मीठ टाकून घेऊ. हे बघा, आपला मसाला मस्त आहे, पाणी सोडत आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये शेंगा सोडून देऊ. इथं आपली शेंगा याच्यामध्ये मसाल्यामध्ये मस्त परतून झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये डाळ सोडून घेऊ. हे बघा, इथे आपली इडली पण रेडी झालेली आहे. तर ही 5 मिनिटं थंडी होऊ द्यायची आणि काढून घ्यायची.
हे बघा, इथं मी सर्व इडली काढून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण आता पुढील इडली टाकून देऊया. हे बघा, आपलं सांबार तयार झालेलं आहे. मस्त असा कट्टा आलेला आहे. चला आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊ. हे बघा, आपले इथं इडली सांबार तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.